नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आजचा आपला विषय आहे की पालकांनी म्हणजे पॅरेंट्सनी आपल्या मुलांसोबत कसं बिहेव करावं, कसं वागणूक करावं, कसे आपले रिलेशन्स ठेवावे। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपली ऐकली पाहिजे, आणि ज्यावेळेस तो ऐकत नाही त्यावेळेस आपण त्याची कंप्लेंट करतो। म्हणजे बरेचसे केसेस माझ्याकडे येतात, त्यात कंप्लेंट असते की आमचा मुलगा मुळीच ऐकत नाही, उलट उत्तरं देतो किंवा बोलतच नाही, इग्नोर करतो एक्सेट्रा। तर हे का होतं हे जाणून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे। तुम्ही तुमच्या मुलांकडून किंवा तुमचा मुलगा तुम्हाला कसा हवा आहे, कसा हवा मीन्स तुम्हाला फ्युचरमध्ये त्याच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे, तुम्ही काय एक्सपेक्ट करता की आपला मुलगा कसा असायला हवा। ज्यावेळेस तुम्ही फॉर एक्झाम्पल मध्ये मी स्वतः जर हा विचार केला की माझा मुलगा कसा असायला हवा, इन फ्युचर तो कसा असायला हवा, तर नंबर 1 वर येतं की माझा मुलगा सक्सेसफुल असावा। व्हॉट इज द मीनिंग ऑफ सक्सेस? जनरल मीनिंग ऑफ द सक्सेस इज पैसा, आलिशान गाडी, सुंदर असा जॉब और बिझनेस, ही आपली सक्सेसची डेफिनेशन। करेक्ट। सेकंड नंबरवर आपल्याला येतं की आपला मुलगा सगळ्यांचा मान राखणारा हवा, कायद्यामध्ये राहणारा हवा, म्हणजे त्याने कुठलेही क्राईम वगैरे करू नये, त्याचप्रमाणे त्याचा सोशल कॉन्टॅक्ट चांगला असावा, त्याचं सगळ्यांशी पटावं, या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अपेक्षा आपल्या असतात। त्यानंतर जर आपण थर्ड पॉइंट कडे गेलो तर आपली अपेक्षा असते की मला वाटतं की माझा मुलगा एवढा मजबूत आणि स्ट्रॉंग असावा की कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलंही संकट आलं तर त्याने त्याच्याशी फाईट करावी, किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याने त्याच्यातून सोल्युशन काढावं आणि सही सलामत बाहेर पडावं। ही झाली आपली तिसरी अपेक्षा। चौथी अपेक्षा आपली असते की माझा मुलगा ना मेंटली आणि फिजिकली बोथ हेल्दी असावा। कारण आजपर्यंत आपण फक्त फिजिकल हेल्थला महत्त्व देत होतो, पण आता आपल्याला मेंटल हेल्थचं काय इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा आपल्याला कळतंय। त्यामुळे आपल्याला आज वाटतंय की आपला मुलगा मेंटली आणि फिजिकली हेल्दी असावा, आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला लास्ट वाटतं की माझा मुलगा हा खूप सफल आणि आनंदी असावा। पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, खरंच या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःजवळ तरी आहेत का? नाही ना। मग ज्या या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ नाहीत त्या आपल्या मुलाजवळ कशा राहतील? तेव्हा ॲज अ पॅरेंट म्हणून मला असं वाटतं की आपल्या समोर सर्वात प्रथम असावा तो मुलांचा आनंद। मुलं खुश कशी असतील राहील, मूल आनंदी कसे असावे, म्हणजे तुम्ही ही इच्छा ठेवा की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही भविष्यात आनंदी आणि सुखी कशी असेल। आता तुम्ही म्हणाल की सक्सेस मिळालंय तर तो किंवा ती खुश असेल की आनंदीच असेल, पण असं नाहीये, असं नसतं। तुम्ही बघा, असे तुम्ही कितीतरी लोक बघितले असेल की ते सक्सेस आहेत, ते चांगल्या पोस्टवर जॉब करत आहेत, गडगंज पैसा आहे, सगळं आहे, मान आहे, सन्मान आहे, पण तरीही ते आनंदी नाही आहे। पण तुम्ही अशीही व्यक्ती बघितली असेल की ज्यांच्याजवळ जेमतेम पैसा आहे, राहायला छोटंसं घर आहे, खूप काही फ्लाईटनी प्लेननी जाऊ शकत नाही किंवा अदर कंट्रीजमध्ये ते फिरू शकत नाही, ट्रेननी बसनी प्रवास करतात, पण ती लोक आनंदी आहेत। त्यामुळे सक्सेसिव्ह पर्सन हा आनंदी पर्सन असतोच, हॅपी पर्सन असतोच असं नाही। आपण कितीतरी उदाहरणं ऐकले असतील, वाचले असतील की कितीतरी IPS IAS ऑफिसर
की ते बनण्यासाठी कितीतरी कष्ट करावं लागतात, मेहनत करावं लागते, आणि ते म्हणून त्यांनी सुसाईड केलंय, आत्महत्या केली आहे. का? त्यांच्याकडे तर सगळंच आहे, मान आहे, पैसा आहे, रिलेशन्स आहे, सगळं आहे, तरीही का आत्महत्या केली असेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण ते आनंदी नव्हते, ते आनंदी नाहीत, म्हणून या गोष्टी घडतात. तुम्हाला एक उदाहरणाने समजावून सांगते की काय होतं ना, की एक IAS ऑफिसर होते. मी ही काल्पनिक सांगते, याचा कुठलाही संबंध नाही आहे, म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी डिरेक्टली संबंध नाही आहे किंवा इनडायरेक्टली पण नाही आहे. पण मी IAS ऑफिसर म्हटले कारण IAS ऑफिसरला जरा आपल्याकडे म्हणजे ती एक चांगली पोस्ट आहे. सो एक IAS ऑफिसर होते, वडील IAS ऑफिसर होते, म्हणून त्यांची इच्छा होती की मुलांनी पण IAS ऑफिसर व्हावं. कारण आपलं कल्चर असं आहे की हां, वडील डॉक्टर आहेत ना, मग मुलांनी पण डॉक्टर व्हावं, वडील इंजिनियर आहे ना, मग मुलांनी पण इंजिनियर व्हावं. मॅक्सिमम हे आपलं कल्चर आहे. बिझनेस असेल तर हाच बिझनेस समोर न्यावा एक्सेट्रा. ते IAS ऑफिसर होते. तर एकदा बोलता बोलता ते बोललेत की काय, मला तर काही कळत नाही. त्यांना एका रिपोर्टरने विचारलं की सर, तुमच्याकडे सगळंच आहे, तुम्ही एक IAS ऑफिसर आहात, एक महत्त्वाचा हुद्दा तुमच्याकडे आहात, तुम्ही दिसायला हँडसम आहात, छान पैसा आहे, गाडी आहे, सगळं आहे, आणि तुम्ही का म्हणताय की मी आनंदी नाही आहे, तुम्ही सक्सेसफुल पर्सन आहात. तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली की मला IAS ऑफिसर बनायचं नव्हतं, माझ्या बाबांची इच्छा होती की यू मस्ट टू बिकम IAS ऑफिसर, आणि तुला IAS ऑफिसरच बनावं लागेल. आणि त्यांच्या प्रेशरमुळे मी IAS ऑफिसर झालो. माझ्यात गट्स होतेच, ऑफकोर्स होते, पण मला IAS ऑफिसर बनायचं नव्हतं. मला काहीतरी एक बिझनेस पर्सन बनायचं होतं, मला स्वतःची इंडस्ट्री टाकायची होती, आणि माझं स्वप्न होतं. पण बाबाच्या प्रेशरमुळे, वडिलांच्या प्रेशरमुळे मी एक IAS ऑफिसर झालो. सगळं काही आहे, पण कुठेतरी खंत आहे की मला हे पण व्हायचं नव्हतं. माझं काहीतरी वेगळं स्वप्न होतं, आणि ते स्वप्न पूर्ण झालं नाही. त्या स्वप्नामध्ये मी आणखी कितीतरी स्वप्न बघितले होते. ठीक आहे, मी आता IAS ऑफिसर झालोय, पण त्यांनी पुढे सांगितलं की आता माझं लग्नाचं एज असल्यामुळं एवढ्यातच माझ्या बाबांचा फोन आला, आणि ते मला म्हणाले की मी तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे, तेव्हा तू ये आणि आपण लग्नाचा बार उडवून देऊ. तेव्हा आय एम शॉक की मी त्यांना समजावून सांगू लागलो की बाबा, मी ऑलरेडी कोण्या मुलीसोबत कमिट केलेला आहे आणि मला ती आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा त्यांनी मला सरळ धमकी दिली की तू जर मी म्हटलेल्या मुलीसोबत लग्न केलं नाही तर मी सुसाईड करेन. ते तर वेगळं प्रकरण झालं, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते आधी दबाव रागवून ते स्टडी करून घ्यायचे किंवा कुठलंही काम करून घ्यायचे, पण आता ते इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडून ते काम करून घेतात. आणि ज्यावेळेस ते असं बोलले त्यावेळेस माझ्या मनात आलं की रोज रोज मी मरतोय, करा, तुम्हाला वाटतंय ना आत्महत्या करा. यातून मला एक गोष्ट सुचवायची आहे, एका उच्च शिक्षित व्यक्तीच्या डोक्यात आपल्या वडिलांनी आत्महत्या करा हा म्हणण्याचा विचार येणं किती भयानक आहे. पण त्याला कारण आहे ते वडीलच. तुम्ही म्हणाल की आई वडील हे मुलांच्या सुखाचाच विचार करतात, पण सुखाचा विचार करू नका असं मला म्हणायचं नाहीये, पण त्यांना प्रेशराईज करू नका कुठल्याही गोष्टीसाठी की त्या प्रेशरमध्ये येऊन ते सगळं करतील, पण आतमध्ये त्यांच्या मनात तुमच्याविषयी एक दुश्मनी निर्माण होईल, एक तिरस्कार निर्माण होईल.
या व्यक्तीने मला कधीच मनासारखं करू दिलं नाही. आपली मुलं आहेत, त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या आनंदाचा विचार आपल्याला करायचाच आहे, त्याच्या सक्सेसचा विचारही करायचा आहे. मुलगा आपला चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवणं हे आपल्या पॅरेंट्सचं काम आहे. परंतु ती चूक दाखवताना त्याला बॉदरेट करू नका, प्रेशराईज करू नका, तर त्याला समजून सांगा की तो कुठे चुकलाय आणि ती चूक कशी सुधारायची यामध्ये त्याला मदत करा. तो नक्कीच तुमचं ऐकेल. त्याला पटवून सांगा, त्याला एक्सप्लेन करा, त्याला कन्व्हिन्स करा, पण प्रेशराईज करू नका. हेच मला या व्हिडिओतून प्रकर्षाने सांगायचं आहे. कारण अशी कितीतरी लोक आहेत की जी आनंदी नाही आहे आणि ती आपल्या पॅरेंट्सचा राग करतायत. आपल्या मुलांना वेळ द्या. बरेचदा पॅरेंट्स काय होतात की अरे मी त्याला सगळं दिलंय, त्याला वाटेल तेवढे ट्युशन्स, क्लासेस सगळे लावून दिलेले आहेत, जेव्हा म्हटलं तेव्हा मी देते. पण मुलांना तुमची वेळेची गरज आहे, तो वेळ द्या. त्यांना बोलायचं असतं, सांगायचं असतं. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या प्रेशराईज करण्याने तुमची मुलं सक्सेसफुल होतीलही, नक्कीच होतील, पण ती आनंदी होईल याची काही गॅरंटी नाही. परंतु तुमची मुलं आनंदी असेल तर ती नक्कीच सक्सेसफुल होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सक्सेसफुल पर्सन हा आनंदी असतोच असं नाही, पण आनंदी पर्सन हा नेहमी सक्सेसफुल असतो. हे लक्षात ठेवा. इन शॉर्ट मला सांगायचं आहे की मुलांच्या इच्छेचा विचार करा, त्यांची इच्छा काय हे जाणून घ्या, स्वतःच्या इच्छा मुलांवर लादू नका. तुर्तास इथेच थांबते. मी याचा दुसरा भाग सुद्धा उद्या किंवा परवा आणतीये, तेव्हा तू नक्की बघा. आणि प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्याला सबस्क्रायबर वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं की हा व्हिडिओ आलेला आहे. देन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा. कसं होतं ना की प्रत्येकदा आपण कुणाशी बोलू शकत नाही, पण आपण बरेचदा मोबाईल बघत असतो आणि आपल्या डोक्यात एखादा विचार सुरू असतो किंवा एखादी चिंता असते की माझ्या मुलाचं काय, माझ्या मुलाचं काय, आणि असा एखादा व्हिडिओ आपल्या डोळ्यासमोरून जातो आणि आपल्याला त्याचं उत्तर मिळतं आणि तो व्हिडिओ आपल्यासाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या रिलेटिव्हसाठी एक मार्गदर्शन ठरू शकतो. आणि हाच माझा व्हिडिओ बनण्यामागचा प्रांजळ हेतू आहे. त्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट्स करा. आणि हो, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता हे जर मला सांगितलं तर फार छान होईल, कारण मला पण कळेल की माझा व्हिडिओ कोण बघतायत, कुठली लोक बघतायत. सो ते मला कळेल. सुद्धा इथेच थांबते. धन्यवाद.